नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीबद्दल. नक्की या रात्रीचं काय महत्त्व आहे? या रात्री जप तप केल्यामुळे नक्की काय साधतं? हेच आपण आजच्या भागातून जाणून घेणार आहोत. जिथे सत्य आहे तिथे शिव आहे. जे जे काही सुंदर आहे त्यात शिव आहे. जे काही कल्याणकारी आहे ते शिव आहे. आणि या कलियुगामध्ये त्याची सर्वात जास्त गरज आहे. खरं तर या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपला देह ठेवला आणि तिथून पुढे कलियुगाची सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्ण असेपर्यंत कलियुगाची बिशाद नव्हती. पण ह्या कलियुगाची सुरुवात झाल्यामुळे ह्या कलियुगात टिकून राहण्यासाठी स्वतःमधल्या शिवतत्वाला जागवण्यासाठी शिव आराधना ही महत्त्वाची मानली गेली आहे. कारण शिवतत्व हे सत्य, शाश्वत, सुंदर आणि कल्याणकारी आहे. खरं तर प्रत्येक महिन्यातल्या वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली गेलेली आहे. परंतु माघ वद्य चतुर्दशी त्या दिवसाची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे. जर चतुर्दशी ही 2 दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी असेल तिला शिवरात्र मानलं जातं. याच्यातून काय सिद्ध होतं तर या दिवसाला नाही तर रात्रीला जास्त महत्त्व आहे. ज्यांचा महिना पौर्णिमेला संपतो अशांची महाशिवरात्र ही फाल्गुन महिन्यात येते. कारण त्यांचा महिना हा आपल्या 15 दिवस आधी सुरू होतो, जसं की उत्तर भारतात घडतं. शिवरात्रीचे 5 प्रकार पडतात आणि ते म्हणजे नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र, योग शिवरात्र आणि महाशिवरात्र. त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोज जी रात्र असते ती म्हणजे नित्य शिवरात्र. शुद्ध चतुर्दशीची जी रात्र असते ती पक्ष शिवरात्र, कारण दर 15 दिवसांनी चतुर्दशी येते. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची जी रात्र आहे ती सांगितली आहे मास शिवरात्र. एखाद्या तपस्वी योग्याने आपल्या सामर्थ्याने निर्माण केलेली जी रात्र आहे ती म्हणजे योग शिवरात्र. माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र. खरं तर आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक सुखसाधनांच्या प्राप्तीसाठी महाशिवरात्र उत्तम मानली जाते. या रात्री सर्व ग्रहांची स्थिती ध्यानासाठी अत्युत्तम असते. म्हणूनच शिवरात्रीला जागरण, ध्यान हे केलं जातं. जर तुम्ही रोज ध्यान करू शकत नसाल तर असं म्हटलं जातं की निदान वर्षातून एकदा ह्या महाशिवरात्रीला तरी जागरण आणि ध्यान करावं. त्याचा अतिशय लाभ होतो. आपल्यातल्या स्वमधलं जे शिवतत्व आहे त्याला या रात्री जाग केलं जातं, त्याचं जागरण होतं. खरं तर जागरण म्हणजे जाग करणं, केवळ जाग राहणं नाही. या रात्री मानवी देहामधल्या ऊर्जेचा जबरदस्त प्रवाह हा वरच्या दिशेने असतो आणि म्हणूनच ही रात्र आपण जागृत, सजग राहून आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून साधना करायची असते. यातून देहातल्या पंचतत्वांची, पंचमहाभूतांची शुद्धी होते आणि त्याच्यामुळे आपलं शरीर, आपलं मन, चित्त हे स्वस्थ होतं. खरं तर आध्यात्मिक साधक करत असलेला प्रत्येक सराव, प्रत्येक साधना ही ऊर्जा वरच्या दिशेने नेण्यासाठीच असतो, ज्यामुळे त्या व्यक्तीची सजगता ही मर्यादित न राहता अमर्याद बनते. तिच्या कक्षा रुंदावतात आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्यापक होतो, जो जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळवून देतो. महाशिवरात्र ही जीवनात आनंद आणि समाधान मिळवून देणारी रात्र आहे. शिवरात्री हा उपवासाचा दिवसही मानला जातो. उपवास, उप अधिक वास म्हणजे इष्टदेवतेच्या सानिध्यात राहणं. खरं तर शिवतत्व सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे. मात्र त्याबद्दल सजग झाल्याशिवाय
ते मिळवण्याची लालसा मनात निर्माण झाल्याशिवाय शरीराला त्याचा लाभ होत नाही. आपण जेव्हा हलका आहार घेतो त्यावेळेला शरीरातली पचन आणि चयापचयाची प्रक्रिया मेटाबॉलिझम हे मंदावतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिवतत्वाचा लाभ ह्या देहाला मिळू शकतो. लक्षात घ्या, आपण जेव्हा कोणत्याही साधनेमध्ये तल्लीन होतो तेव्हा आपण तहान भूकही विसरून जातो. हे तुम्हीसुद्धा अनेकदा अनुभवलं असेल. साधना म्हणजे काय तर काहीतरी साधण्याची प्रक्रिया. मग ती साधना विद्यार्थी दशेमध्ये आपण अभ्यासाच्या बाबतीत करतो, कारण आपल्याला चांगले गुण साधायचे असतात. एखादी कला त्या बाबतीमध्ये देखील आपण साधना करतो, कारण आपल्याला त्याच्या शिखरावर पोहोचायचं असतं. आपल्यावरती ज्या जबाबदाऱ्या असतात त्याच्या पूर्ततेची पण साधनाच तर असते. जेव्हा आपण स्वतःला त्यात झोकून देतो तेव्हा देहभान विसरून जातो. आणि म्हणूनच या दिवशी आहाराऐवजी आनंदाने स्वतःला भरून घ्यायचं आहे. शरीराला त्रास द्यायचा नाही आहे. दिवसभर उपाशी राहून किंवा रात्रभर जागं राहून जर शरीराला त्रास होणार असेल तर ती साधना निष्फळ आहे. आपलं शरीर आणि मन जेव्हा त्या शिवतत्वामध्ये विसावतं तेव्हाच आपल्या छोट्या मोठ्या इच्छा आकांक्षा ह्या विनासायास पूर्ण होतात. लक्षात घ्या, याचा अर्थ असा नाही आहे की इतर दिवशी हे घडत नाही. ज्या क्षणाला तुमचं हृदय हे खुलं आहे आणि तुमचं मन हे शांत आहे त्या क्षणाला तुमची प्रार्थना पूर्ण होत असते. आणि ही शांत स्थिती मिळवण्यासाठीच मंत्र जप हे केले जातात. शिवरात्री हा मंत्रोच्चार जप जाप्य करण्यासाठीचा उत्तम दिवस मानला जातो. जेव्हा वैदिक मंत्रांचं पठण होतं तेव्हा वातावरण शुद्ध होतं, कारण त्या स्पंदनांमुळे सकारात्मकता वाढते, नकारात्मक स्पंदनांचा नाश होतो. आणि म्हणूनच या दिवशी रुद्र पठण करत शिवाला रुद्राभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतातल्या सर्व ज्योतिर्लिंगांना आणि असंख्य शिवक्षेत्रांना मोठ्या यात्रा भरतात. भाविक लाखोच्या संख्येने तिथे दर्शन घेतात, अभिषेक होतो. महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं याविषयी विविध ग्रंथांमध्ये विवेचन आढळतं. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावं, म्हणजे एकभुक्त राहावं. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि त्यानंतर स्नान करून नित्यपूजा शिवपूजा करावी. खरं तर उपवास, पूजा आणि जागरण ही ह्या व्रताची 3 प्रमुख अंग आहेत. रात्रीच्या 4 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा करायची असते. तिला यामपूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक यामपूजेमध्ये देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन केलं जातं. पंचगव्य म्हणजेच गाईचं दूध, तूप, गोमूत्र आणि दही हे लावून त्या शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावरती लेप दिला जातो. त्यानंतर शिवतत्व आकृष्ट करणाऱ्या आणि शिवाला विशेष प्रिय अशा वस्तू त्याला अर्पण केल्या जातात. जसं की बेलाची पानं, फळं, त्याचबरोबर पांढरी फुलं, आंब्याचा नवा मोहोर जो त्यावेळेला आलेला असतो, धोत्र्याच्या फुलांना आणि फळांना देखील या दिवशी विशेष महत्त्व असतं. कवठाच्या फळाला देखील या दिवशी विशेष महत्त्व असतं. या सगळ्या गोष्टी शिवाला वाहिल्या जातात. बेलाच्या पानाचा देठ हा पिंडीकडे आणि त्याचं अग्र म्हणजे टोक हे आपल्याकडे करून जेव्हा आपण ते बेलपत्र वाहतो तेव्हा बेलपत्राच्या त्या अग्रावाटे ते शिवतत्व वातावरणात पसरत असतं. तर बेलाचं पान शिवपिंडीवरती उपडं वाहिलं तर त्यातून निर्गुण अशा स्तरावरची स्पंदनं ही अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाचं पान हे आपल्याला त्या शिवतत्वाशी जोडत असतं. शिवरात्रीला विश्वामध्ये वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्यासाठी आणि जास्तीत जास्त ते शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शंकराचा ओम नमः शिवाय हा नामजप अधिकाधिक वेळा करावा असं सांगितलं जातं. ह्या नामजपासह जेव्हा आपण जागरण करतो आपल्या पाठीचा कणा हा ताठ ठेवतो
तेव्हा याचा अधिकाधिक लाभ होतो. जागरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करायची असते. पारण्याला ब्राह्मण भोजन घालून ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रताची समाप्ती होते. विशिष्ट वर्ष म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष किंवा 24 वर्ष हे व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करता येतं. सर्व वर्णाच्या, सर्व जातींच्या लोकांना हे व्रत करण्याचा अधिकार असतो. या रात्री उपवास, जागरण ह्या गोष्टी नकळत जरी घडल्या तरी त्या व्यक्तीचा उद्धार होतो अशी जनश्रद्धा आहे. आणि असं दाखवणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहेत. जसं की शिवलीलामृतामध्ये व्याध आणि मृगाची कथा. शिवरात्रीला त्या व्याधाकडून म्हणजे त्या शिकाऱ्याकडून नकळत उपवास घडतो. सावज शोधण्यासाठी तो नेमका बेलाच्या झाडावर बसतो. बेलाची खुडलेली पानं ही शिवलिंगावर पडून त्याचा अभिषेक होतो. त्याबरोबर त्या हरणाकडून, त्या मृगाकडून जे काही सुविचार तो ऐकतो त्यामुळे त्याचा सत्संग घडतो आणि त्यातून ती जागृती त्याच्यामध्ये येते आणि त्या हरणांचा आणि त्या व्याधाचा उद्धार होतो. हरणांना मृग नक्षत्र रूपामध्ये आणि त्या व्याधाला तारा म्हणून अवकाशामध्ये अढळ स्थान मिळतं. एक लक्षात घ्या, गोष्ट आपल्याला पटो किंवा न पटो, पण हे समजून घ्या की या दिवशी केलेली साधना आपल्याला स्थैर्य मिळवून देते. आपल्याला कौटुंबिक किंवा व्यावहारिक, सामाजिक जीवनात एक अढळ पद निर्माण करून देते. कारण ते स्थैर्य तुमच्यामध्ये येतं. या दिवशीची साधना तुम्हाला शांत करते, तुम्हाला स्थिर करते, तुम्हाला विचारी बनवते, तुम्हाला सजग करते. शिवपूजेची वैशिष्ट्य जर आपण बघितली तर शिवपिंडीला थंड पाणी किंवा थंड दूध पंचामृताने स्नान घातलं जातं. कारण शिवाचा झालेला दाह आपल्याला शमवायचा असतो. शिवपूजेमध्ये नेहमी पांढऱ्या अक्षता म्हणजे धुतलेले अखंड तांदूळ वापरले जातात. नंतर शिवपूजेमध्ये कधी हळद कुंकू हे वापरलं जात नाही. त्याऐवजी भस्म वापरलं जातं. आणि भस्म म्हणजे की फक्त राख नाही बरं का, तर जेव्हा देवयज्ञामध्ये आहुती दिलेलं तूप, समिधा, शेण्या आणि इतर वनस्पती ह्या जळल्यानंतर त्यांची जी रक्षा निर्माण होते त्याला भस्म म्हणतात, त्याला रक्षा म्हणतात. कारण ती आपलं रक्षण करते. त्यामध्ये असे गुणधर्म असतात जे आपल्याला प्रोटेक्ट करतात. शिवपिंडीला कायम अर्धप्रदक्षिणा घातली जाते. शिवाची प्रदक्षिणा ही चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे म्हणजेच सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत हे जे सूत्र म्हणजे नाला जातो त्याला सोमसूत्र म्हणतात. आणि शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभं राहिल्यानंतर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची जी पन्हाळी असते ती पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर येऊन प्रदक्षिणा पूर्ण होते. शाळुंकेच्या स्रोतातून खरं तर शक्तीच बाहेर पडत असते आणि सर्वसाधारण भाविकांनी तो स्रोत वारंवार जर ओलांडला तर त्या शक्तीचा त्याला त्रास होऊ शकतो. म्हणून शिवपिंडीला कायम अर्धप्रदक्षिणाच घातली जाते. माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीला भगवान शंकर हे लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते असं मानलं जातं. आणि त्यामुळे या तिथीला शिवाच्या ज्योतिर्लिंग प्रकट रूप म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. शिवपुराणानुसार शंकरांच्या निराकार रूपाचं प्रतीक असलेलं ते लिंग या तिथीला प्रकट झालं. या रूपाची सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी आणि विष्णुदेवांनी पूजा केली. तसंच दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला. आणि या दिवशी भगवान शिवांनी वैराग्य सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केला. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री मोठ्या थाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी शिवभक्त वरात देखील काढतात. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगांचं दर्शन झालं. ही सर्व शिवलिंग 64 वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाली होती. या 64 लिंगांपैकी
12 लिंग ही ओळखली गेली, ज्यांना आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतो. तर समुद्रमंथनाशी जोडलेली कथा म्हणजे ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळेला समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर पडलं. या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती. त्यामुळे भगवान शिवशंकरांनी हे विष प्राशन केलं आणि ब्रह्मांडाला वाचवलं. पण हे विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण शरीराचा दाह होऊ लागला. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा सल्ला दिला आणि मग सर्व देवतांनी भगवान शिवशंकरांना बरं वाटावं, ती रात्र जागावी म्हणून रात्रभर गायन केलं, नृत्य केलं, ज्यामुळे ती रात्र पार पडली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे या दिवसाला महाशिवरात्री असं नाव पडलं असं म्हटलं जातं. जर आपण पाहिलं तर हिंदू सनातन धर्मामध्ये प्रत्येक सण आणि उत्सवाचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे आध्यात्मिक तसंच वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे आणि तोच आपण सणहर्षाचे या कार्यक्रमातून जाणून घेतो आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि महाशिवरात्रीच्या या मंगल पर्वामध्ये सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि कल्याणकारी शिवतत्वाचा आपणा सर्वांना लाभ व्हावा याच आमच्याकडून मंगलमय शुभेच्छा. पुढील भागामध्ये नवीन विषयासह पुन्हा भेटू. आज इथेच थांबते. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.